ते तुझे सर्व मित्र आपला हा व्हिडिओ पाहत आहेस, काय सल्ला देशील त्यांना, काय सांगशील? सर, आमचे मित्र म्हणजे खूप मोठा मित्र परिवार आहे. त्यातील बरेचसे जण झालेत, काही जण राहिलेत. तो सगळ्यांना मी असंच सल्ला देईल की लवकर या, मी पुढे वाट बघतोय. नक्कीच नक्कीच. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गणेश शिरसाट. आपल्या गणेश शिरसाट या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहत आहोत सक्सेस स्टोरीज. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन 2022 या परीक्षेचा निकाल 29 मार्च 2025 ला लागला. 114 जागेंकरता झालेली ही परीक्षा 100 पेक्षा जास्त विद्यार्थी आपल्या क्लासचे त्यामध्ये उत्तीर्ण झाले. काही विद्यार्थी फ्रेशर म्हणून उत्तीर्ण झाले, काही विद्यार्थी प्रॅक्टिशनर म्हणून उत्तीर्ण झाले. कोणी फर्स्ट अटेम्प्ट मधनं सिलेक्ट झाला, कोणी सेकंड अटेम्प्ट मधनं सिलेक्ट झाला. अशाच ह्या सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांपैकी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये फ्रेशर म्हणून परीक्षा देत असताना प्रथम प्रयत्नामध्ये उत्तीर्ण झालेल्या अहिल्यानगर येथील विपुल गुंजाळ आज आपल्याकडे त्याचे अनुभव शेअर करण्याकरता आलेला आहे. सर्वात प्रथम विपुल, मी तुझ्या कुटुंबियाचं आपल्या गणेश शिरसाट या चॅनल तर्फे, अकॅडमी तर्फे आणि सर्व विद्यार्थ्यांतर्फे तुझ्या या यशाकरता खूप खूप अभिनंदन करतो. विपुल, तुझा हा जो प्रवास आहे, या प्रवासाविषयी आम्हाला तू काय माहिती सांगशील, काय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करशील? सर्वप्रथम सर, मी आपले आज या ठिकाणी मनापासून आभार मानू इच्छितो की आज आपण मला या ठिकाणी बोलवलं, माझे अनुभव, माझी एक्सपिरियन्स, माझी जर्नी शेअर करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. याबद्दल सर्वप्रथम सर आपले मनपूर्वक आभार. सर, मी मूळचा अहिल्यानगर जिल्हा येथील आहे. माझं सुरुवातीचं शिक्षण म्हणजे इयत्ता 12वी पर्यंतचं शिक्षण हे अहिल्यानगर येथेच भाऊसाहेब फिरोदे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथून पूर्ण झालं. त्यानंतर मी लॉ 5 इयर कोर्स हे कम्प्लीट करण्यासाठी पुणे येथील श्री नवलमल फिरोदिया लॉ कॉलेज म्हणजेच फर्ग्युसन लॉ कॉलेज येथून मी माझं शिक्षण पूर्ण केलं लॉचं. त्यानंतर मी LLM म्हणजे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी त्यानंतर कम्प्लीट केलं आणि त्यानंतर मी प्रिपरेशन साईड बाय साईड म्हणजे पदव्युत्तर शिक्षण चालू असताना प्रिपरेशन करून JFC ही 2022ची जी ॲड होती आपली ती अटेम्प्ट क्लिअर केलाय. सर, विपुल, ज्युडिशरीकडे कसं वळालास? कारण जोपर्यंत मला माहिती आहे घरामध्ये फॅमिली बॅकग्राऊंड आहे, वडील ॲडव्होकेट्स आहेत, चांगली प्रॅक्टिस आहे. प्रॅक्टिस सोडून ज्युडिशरीकडे कसा आलास? सर, मला या ठिकाणी नक्की सांगायला आवडेल की लहानपणापासून सर कधीही ज्युडिशरी करायची आहे किंवा या ज्युडिशरीकडे वळायचं आपल्याला हे कधी नक्की नव्हतं. फक्त डोक्यात इतकंच नक्की होतं की आपल्याला लॉ करायचं आहे. कारण लहानपणापासूनच आपण आता जसं सांगितलं की लॉचं बॅकग्राऊंड होतं. वडील हे अहिल्यानगर येथील 17वे जिल्हा न्यायालयामध्ये एक प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट आहेत. त्यामुळं लहानपणापासूनच वडील हे माझे एक आदर्श आहेत. सर, त्यामुळे मला वडिलांसारखं शिक्षण घ्यायचंय, मला वडिलांसारखं एक चांगला वकील व्हायचंय, हेच लहानपणापासून माझ्या डोक्यात होतं. सो त्यामुळं मी लॉकडे तसा वळालो आणि फक्त लॉ झाल्यानंतर प्रॅक्टिस करायची आणि एक चांगला वकील व्हायचं इतकंच माझ्या डोक्यात होतं. त्यामुळं मला खास करून या ठिकाणी सांगायला आवडेल की 2020 साली मी पासआउट झालो. त्यानंतर जी आपली 2021 सालची जी ॲड होती त्याला मी ॲज अ फ्रेशर म्हणून इलिजिबलही होतो, पण त्याला मी फॉर्म भरला नाही कारण मला तिकडे वळायचंच नव्हतं आधीपासूनच. मग ज्युडिशरीमध्ये तू आलास किंवा प्रिपरेशन करायचं ठरवलं, प्रिपरेशनची सुरुवात कशी केली, स्ट्रॅटेजीज कशा होत्या? सर, मी म्हणेल की मी बऱ्याच ठिकाणी सांगतो आणि मला इथं पण सांगायला आवडेल की मी स्वतःला ॲक्सिडेंटल JFC समजतो. सर, कारण इकडे यायचं कधी ठरलेलं नव्हतं. ज्यावेळी मी LLMचा कोर्स किंवा LLM परस्यू करत होतो त्यावेळी आपल्या क्लासचे काही विद्यार्थी त्या ठिकाणी त्यांचं सेमिस्टर एक्झाम देण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांचं JFCचं प्रिपरेशन चालू होतं. त्यावेळी फॉर्म सुटले होते आणि त्यांनी मला सांगितलं की असं असं आम्ही प्रिपेअर करतो आहे. आणि त्यावेळी मला पहिल्यांदा कळालं की मी ह्या परीक्षेसाठी ॲज अ फ्रेशर म्हणून 2022 मध्ये किंवा 23 मध्ये एलिजिबल होत आहे. त्यावेळी मला तेथे पहिल्यांदा त्या मित्रांकडनं किंवा त्या मुलांकडनं कळालं आणि त्यानंतर
त्यांनी केलेल्या जबरदस्तीमुळे किंवा त्या पिअर प्रेशरमध्ये मी हा जो JMFCचा 2022चा जो फॉर्म होता तो मी त्यावेळी भरला आणि त्यानंतर सर माझा JMFC कडे किंवा ज्युडिशरीकडे त्या ठिकाणी मी वळालो आणि त्यानंतर मी प्रवास पूर्ण केला सर. ज्युडिशरीचं प्रिपरेशन करत असताना जो प्रिलिम्सची एक्झामिनेशन आहे, आपलं 3 टायर स्ट्रक्चर आहे, त्याची अभ्यासाची तुझी स्ट्रॅटर्जी कशी होती? सर मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे की जो प्रिलिम्सचा जो फॉर्म होता तो फक्त आउट ऑफ पिअर प्रेशर मी भरला होता. त्यामुळे त्या फॉर्म भरल्यानंतरही मी नक्की नव्हतो की मला हा अटेम्प्ट द्यायचा आहे की नाही. ओके. त्यामुळं ज्यावेळी मी फॉर्म भरला त्यानंतर मी प्रॅक्टिस करत करत साईड बाय साईड जसं जमेल तसं प्रॅक्टिस करता करता मी प्रिपरेशन करत होतो. त्यावेळी मी क्लासला पण अटॅच झालो नव्हतो. फक्त आपले क्लासचे जे काही स्टुडंट जे मित्र मला तिथे मिळाले त्यांच्यातर्फे मी फक्त फॉर्म भरल्या म्हणून फॉलोअप घेत होतो की अरे ह्याचं कसं करू, ह्याचं मला थोडंसं मार्गदर्शन करा, तेवढं करत होतो. पण प्रॅक्टिस चांगली मनापासून करत असल्यामुळे मला जे प्रॅक्टिसचे जे काही सब्जेक्ट्स होते म्हणजे CPC असेल, इव्हिडन्स असेल, CRPSA असेल, ह्याचा बेस जो आहे तो माझा ऑलरेडी बऱ्यापैकी क्लिअर होत गेला. पण फक्त कमतरता होती ती एका अप्रोचची. कारण आपण जसं म्हणतात की JMFC जो आहे हे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे, याच्यामध्ये तुमचा एक अप्रोच जो आहे तो बदलला पाहिजे. सो त्याचं मार्गदर्शन ह्या मित्रांकडूनच घेतलं. त्यांनी मला काही PYQs किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे असतील ते रेफर करण्यास सांगितले. त्यानंतर मी सर्वात प्रथम सगळ्यांचा बेस म्हणजे बेअर ॲक्ट जे आहेत आपल्या बारी सब्जेक्टचे ते बेअर ॲक्ट पूर्ण थरो वाचले आणि एक अप्रोच जो आहे तो बदलला. म्हणजे जसं की एखादं पर्टिक्युलर सब्जेक्ट किंवा टॉपिक असेल तर त्या टॉपिकवर कशा पद्धतीने MCQ येऊ शकतात याचा मी स्वतः विचार करून त्याचं उत्तर सापडतंय का किंवा ते आपल्याला शोधता येत आहेत का ह्याचा प्रयत्न मी जास्तीत जास्त केला. त्यानंतर आपलं जे पुस्तक आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ते मी रेफर केलं आणि मित्रांकडनं मला कळालं की आपण एक युनिव्हर्सलचं बुक जे आहे MCQचं तेही रेफर करायला सांगता. सो त्यातनं मी अभ्यास केला आणि अशा पद्धतीने मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स थरो बेअर ॲक्ट म्हणजे त्याच्यामध्ये इलस्ट्रेशन्स असतील, सेक्शन नंबर असतील, हे सगळे वाचून या सगळ्यांचं प्रिपरेशन करून मी प्रिलिम्सचे पेपर दिले आणि त्यामध्ये कमीत कमी सिली मिस्टेक्स कशा होतील याच्याबद्दल मी जास्तीत जास्त कटाक्षाने कमी करण्याचा प्रयत्न केला आणि सर मी प्रिलिम्सचा पेपर दिला. प्रिलिम्सचा पेपर दिल्यानंतर खात्री होती आपण प्रिलिम्स क्लिअर करू म्हणून? सर जसं की सांगितलं की हा अटेम्प्टच माझा पूर्णपणे जो आहे तो लक बाय चान्स दिल्यासारखा आहे की होईल तर बघूया, फक्त एक फॉर्म भरलाय म्हणून आपण देऊ म्हणून असा अटेम्प्ट होता. सायमल्टेनियसली प्रॅक्टिस पण चालू होती, वेळ कमी मिळाला, होईल तितक्या पद्धतीने मी अटेम्प्ट दिला. पण अटेम्प्ट दिल्यानंतर घरच्यांनाही माहीत नव्हतं की मी अटेम्प्ट दिलाय म्हणून. त्यानंतर मी ज्यावेळेस वडिलांना विचारलं किंवा वडील प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट असल्यामुळे त्यांच्याशी डिस्कस केलं की असं मी एक्झाम दिली आहे, प्रिलिम्स दिली आहे, प्रयत्न तर पूर्ण केलेत पण प्रिपरेशन किंवा प्रॉपर गायडन्स जो आहे तो थोडासा नव्हता. सो मला थोडंसं कन्फ्युजन होतं की अटेम्प्ट दिलाय, पेपर दिलाय, पण आपण पास होऊ की नाही याची कुठंतरी शाश्वती नव्हती. त्यावेळी वडिलांनी सांगितलं की चांगलं करिअर आहे. त्यावेळेस त्यांनी मला प्रोत्साहन दिलं आणि त्यानंतर माझा खरा ज्युडिशियरीचा जो प्रवास आहे तो त्यानंतर सुरू झाला. आणि त्याच्यानंतर मी आपल्या क्लासेसमध्ये काही रिझल्ट डिक्लेअर नव्हता, काहीच नव्हतं. त्यानंतर मी क्लासेस जॉईन केले आणि त्यानंतर प्रवास सुरू झाला. या ठिकाणी मला खास करून सांगायला आज परत आवडेल की खरा प्रवास मी मेन्सचा प्रिलिम दिल्यानंतर मेन्सच्या क्लासमध्ये माझा प्रवास सुरू झाला. त्यावेळी प्रिलिम्सचा कसलाही रिझल्ट किंवा काही डिक्लेअर नव्हती, शाश्वती नव्हती, काही नव्हती. ज्यावेळी माझा प्री क्लिअर झाली त्यावेळी कट ऑफ जो होता तो 55चा कट ऑफ लागला होता आणि मला सर फक्त 1.5 मार्क जास्त होता आणि मी क्वालिफाय झालो होतो मेन्ससाठी. नक्कीच. मग आता प्रिपरेशन तुझं सुरूच केलं होतं मेन्सचं. हो सर. बॉर्डर लाईनला कट ऑफ होता आणि तू झालाही. मेन्सचा तुझा जो प्रिपरेशनची स्ट्रॅटर्जी होती ती कशी होती? सर ज्यावेळी मी मेन्सला आपला क्लास जॉईन केला त्यावेळी एक आधार होता की आता आपल्याला प्रॉपर गायडन्स आणि मार्गदर्शन मिळणार आहे. आपण प्रत्येक स्टेजमध्ये आपण सांगता की JMFC ही एक कॉम्पिटेटिव्ह परीक्षा आहे आणि हे 3 टायर स्ट्रक्चर आहे. यामध्ये प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू या 3 वेगवेगळ्या स्टेज असून त्यांची प्रत्येक लेवलची रिक्वायरमेंट जी आहे ती वेगळी आहे. जसं प्री जी आहे ती तुमचे इन्फॉर्मेशन चेक करण्याची परीक्षा आहे. मेन्स जी आहे ती तुमचं नॉलेज चेक करण्याची आहे. तर इंटरव्ह्यू जे आहेत ती तुमची एक पर्सनॅलिटी चेकसाठीची परीक्षा आहे. तसं जर का ज्यावेळेस मी मेन्सच्या प्रिपरेशनसाठी सुरुवात केली त्यावेळी आपण ज्या पहिल्यांदा इंट्रोडक्शन लेक्चर जे घेता त्याच्यामध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी मी कटाक्षाने फॉलो केल्या. ज्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट होती की रोज रायटिंग करणे, कारण इतका गॅप होता,
कॉलेज सुटल्यानंतर एक रायटिंग प्रॅक्टिस आपल्याला गरजेची असते. जी मेन्स एक्झाम आहे ती एक रिटन एक्झाम 3-3 तासाचे 2 पेपर एकाच दिवशी तुम्हाला द्यावा लागतात. सो त्यामुळे मी रोज लिहित होतो, नोट्स स्वतःच्या तयार केल्या होत्या. त्यानंतर रेफरन्स बुक जे होते ते रेफर करून आपण जे रोज क्वेश्चन देत होतात ते आम्ही सॉल्व्ह करत होतो. आणि जे त्यात ॲडिशन्स असतील किंवा काही नवीन पॉईंट सापडतील ते आम्ही रोज ॲड करत होतो. आणि यात मला खास करून सांगायला आवडेल की जसं जसं पेपर जवळ येत होता त्यावेळेस आम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे आहेत ते लायब्ररीमध्ये वरती बसून जसे ॲक्च्युअल एक्झाममध्ये जसं शेड्यूल असतं, म्हणजे 9 ते 12 एक पेपर सिव्हिलचा आणि 3 ते 6 एक पेपर क्रिमिनलचा, हा पेपर सोडवण्याचं तुम्ही जे आम्हाला गायडन्स केलं होतं त्या कटाक्षाने, त्याच नियमाने आणि त्याच वेळेचा हे करून आम्ही त्या ठिकाणी पेपर सॉल्व्ह करत होतो. आणि शेवटच्या याच्यात प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, स्वतःच्या ओन नोट्स, रेफरन्स बुक रेफर करून, आपल्या क्लासच्या नोट्स रेफर करून सर मी मेन्सचा जो पेपर आहे तो दिला. रिटर्न परीक्षा झाली, मेन्सची परीक्षा झाली, त्यानंतर रिझल्ट आला. इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन जे आहे तो एक खूप महत्त्वाचा पार्ट असतो. तर तू इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन कसं केलं, तुझा इंटरव्ह्यूचा अनुभव कसा होता? नक्कीच सर, जसं आपण सांगितलं होतं पहिल्याच याच्यात की इंटरव्ह्यू जी आहे ती एक पर्सनॅलिटी टेस्ट आहे. पण जोपर्यंत रिझल्ट नव्हता तोपर्यंत आपण हे सांगितलं होतं की ज्यावेळी मेन्सचा पेपर देऊन येताल त्यानंतर इमिजिएटली तुम्ही कोर्ट जॉईन करा. आणि मी ऑलरेडी प्रॅक्टिसचा थोडासा अनुभव असल्यामुळे मला एक कोर्टात जाण्याची परत एकदा ओढ लागली होती. सो मी परत कोर्ट जॉईन केलं. कोर्टामध्ये सगळे प्रोसिजर असतील किंवा सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी मी ज्युडिशरीकडे वळण्यापूर्वी करत होतो किंवा प्रॅक्टिसमध्ये ते अनुभवत होतो, ते थोडंसं इंटरव्ह्यूच्या अँगलने त्याच्याकडे बघण्याचा, बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत त्या शिकण्याचा, उत्सुकतेने पुढाकार घेऊन त्या नोट डाऊन करण्याचा, तो प्रवास मी सुरू केला. त्यानंतर ज्यावेळी आपलं एक इंटरव्ह्यूचं सेमिनार होतं त्याच्यामध्ये आपण सांगता की सगळे जे बेरेक्ट्स आहेत आपले, कारण बेरेक्ट हा बेस आहे. प्री मेन्स इंटरव्ह्यू ह्या तिन्ही गोष्टींसाठी सर्वात महत्त्वाचे आहेत ते बेरेक्ट्स. फक्त त्याची जी लेवल आहे किंवा डिफिकल्टी लेवल आहे ती वाढत वाढत जाते. प्रीला जसं की प्रीला जी फक्त आणि फक्त तुमचे इलस्ट्रेशन्स असतील किंवा सेक्शन नंबर असतील, आतले कन्सेप्ट असतील, इसेन्शियल्स असतील, ह्याच्यावर प्रीमध्ये प्री ओरिएंटेड MCQs असतात. त्यानंतर जे डिटेल रेफरन्स बुकमध्ये त्याच बेरेक्टच्या अनुषंगाने काही ॲडिशन्स, जे डिटेल जे काही क्वेश्चन्स असतात ते तुम्हाला लिहावे लागतात. आणि ज्यावेळी तुम्ही इंटरव्ह्यूला येता त्यावेळी ह्याच सगळ्या पूर्ण लॉचे जे काही बेरेक्ट आहेत त्याच ओरिएंटेड तुम्हाला लॉचे जे सब्जेक्ट आहेत त्याचा तुम्हाला इंटरव्ह्यूला ऑनरेबल जस्टिस जे असतात ते विचारत असतात. सो मी बेरेक्ट जे आहेत ते परत एकदा वाचले. त्यानंतर जे ॲडिशनल तुम्ही प्रॅक्टिस ओरिएंटेड जे सब्जेक्ट सांगितले होते त्यांचाही थोडं स्टडी केला. आणि या ठिकाणी मला नक्कीच सांगायला आवडेल की जास्तीत जास्त मॉक्स देण्याचा मी प्रयत्न केला. कारण ज्यावेळी मॉक मी देत गेलो त्यावेळी स्वतःमधल्या काही काही चुका होत आहेत, त्यानंतर कुठल्या गोष्टी इम्प्रूव्ह करायला हव्यात, त्याच्यानंतर एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट त्या ठिकाणी झाली आणि कॉन्फिडन्स जो आहे तो माझा वेळोवेळी बूस्टअप होत गेला. सो मी जास्तीत जास्त मॉक्स दिले. आणि त्यानंतर मला खास करून या ठिकाणी सांगायला आवडेल की आमचा जो मित्रपरिवार होता त्याची या ठिकाणी मला खूप मदत झाली. आम्ही लायब्ररीमधील सगळे मुलं जे होतो ते इंटरव्ह्यूचे प्रिपरेशन असतील किंवा मेन्सचं प्रिपरेशन असतील त्यावेळी जास्तीत जास्त डिस्कशन करायचा प्रयत्न करायचो. की ज्यावेळी दुपारचं जेवण केलंय किंवा संध्याकाळचं जेवण केलंय त्यानंतर एक थोडासा आळस यायचा, खूप जास्त झोप यायची. सो त्यावेळी आम्ही सगळेजण मित्र एकत्र बसून हेच शेड्यूल मेन्सच्या वेळी आणि इंटरव्ह्यूच्या वेळी फॉलो केलं की आम्ही सगळे एकत्र येऊन डिस्कस करायचो की आज कुठले सब्जेक्ट वाचले किंवा एखादा पर्टिक्युलर सब्जेक्ट किंवा एखादी पर्टिक्युलर कन्सेप्ट ठरवून आम्ही तो त्या ठिकाणी डिस्कशनला घ्यायचो. सो याचा फायदा मला मेन्स आणि इंटरव्ह्यू दोन्ही वेळी झाला. इंटरव्ह्यूला मी सरांकडे जास्तीत जास्त मॉक देण्याचा प्रयत्न केला. तसंच ॲट द सेम टाइम आम्ही मित्र मिळून सुद्धा जास्तीत जास्त मॉक एकमेकांचे घेतले. त्याच्यावरनं आम्हाला एकमेकांच्या चुका कळाल्या आणि पर्सनॅलिटी इम्प्रूव्हमेंट झालेला खूप मदत झाली. नक्कीच ज्युडिशरीच्या प्रिपरेशनमध्ये ग्रुप डिस्कशन हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. आपण जर पाहिलं असेल तर आपल्या इथे अभ्यासिकेमध्ये आपण दोन्ही तिन्ही इंटरव्ह्यू आपण पाहिले. आपण अनिकेतचा अनुभव पाहिला, योगेशचा पाहिला, विपुलचाही पाहत आहोत. तर यांनी इंटरव्ह्यूच्या प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यूच्या स्टेजला ग्रुप डिस्कशनवर तितकाच भर दिला. आत्ताच विपुलने सांगितलं की वर अभ्यासिकेमध्ये मॉक इंटरव्ह्यू तर मी घेतच होतो, पण हे सगळे वर जेवढे इंटरव्ह्यूला विद्यार्थी होते हे अभ्यासिकेमध्ये काय करायचे, एकाला समोर बसवायचे आणि बाकीचे सगळे त्याचा मॉक घ्यायचे. त्याच्यातनं खूप शिकायला मिळालं, त्याच्यातनं खूप अनुभव आले आणि आपला जो तयारी होती ही चांगली त्याच्यामध्ये झाली. त्यामुळे तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रांनी ग्रुप डिस्कशन हा एक मुद्दा थोडा विचारात घेणं गरजेचं आहे. फक्त ते ग्रुप असावा, डिस्कशन लॉचं असावं, ग्रुप असावा, टोळी नसावी, गँग नसावी,
एवढं आपण जरी समजून घेतलं तरी ते काय झालं, खूप झालं, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. विपुल, इंटरव्ह्यूच्या दिवशी इंटरव्ह्यूचा अनुभव कसा होता? इंटरव्ह्यूचा सर, इंटरव्ह्यूचा अनुभव जसं आपण सांगितलं की तो एक लाईफ टाईम अनुभव होता, पण माझ्यासाठी महत्त्वाचं होतं की इंटरव्ह्यूला पोहोचतोय कसं, हा माझ्यासाठी एक जास्त थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता. कारण इंटरव्ह्यूच्या जस्ट आधी एक 10 ते 15 दिवस मला टायफॉइड झाला होता आणि मी खूप जास्त आजारी होतो. त्यामुळे मी मॉक त्या आजारपणात त्या टॅबलेट्स ते ट्रीटमेंट चालू असतानाच मॉक दिले आणि अगदी इंटरव्ह्यूच्या 2 ते 3 दिवस आधी माझं सलाईन चालू होतं. सो ते सलाईन वगैरे सगळे ते प्रिकॉशन घेऊन सगळं करून आम्ही इंटरव्ह्यूला त्या ठिकाणी गेलो होतो. या ठिकाणी मला पुन्हा एकदा सांगायला आवडेल की आमचे जे मित्र होते, मित्र परिवार होता, त्यांनी मला या काळात खूप जास्त मदत केली. सोबत येणं असेल किंवा सगळ्या ज्या बाकीच्या गोष्टी असतील त्या मॅनेज करणं असेल, तिथे राहायची सोय असेल, खाणंपिणं असेल, या सगळ्या गोष्टी आम्हाला कुठल्याही पद्धतीची काही झळ लागू न देता त्या ठिकाणी सर्व मित्र अवेलेबल होते. आम्ही ज्यावेळी इंटरव्ह्यूला गेलो त्यावेळी मी आणि माझा एक मित्र, म्हणजे रूममेट होता तो माझा, आम्ही दोघांचा इंटरव्ह्यू सेम डे त्या दिवशी आला होता. आमच्या 2 जणांच्या इंटरव्ह्यूसाठी 5 मुलं त्या ठिकाणी अवेलेबल होते, सगळे मित्र परिवार आमचा, की यांना काय होतं, यांना काय अर्जंट काही आड लागलं किंवा काही अडचण आली तर यांना मदत करण्यासाठी त्या ठिकाणी इंटरव्ह्यूच्या दिवशी 5 विद्यार्थी त्या ठिकाणी होते, 5 मित्र आमचे त्या ठिकाणी होते. नक्कीच. इंटरव्ह्यूमध्ये काय काय प्रश्न विचारले तुला? सर, मी प्रॅक्टिस जरी केली असेल तरी माझा हा अटेम्प्ट जो होता तो माझा फ्रेशर म्हणून होता. सो मला फ्रेशर या कॅटेगरीतलेच म्हणजे अकॅडमिक्स ओरिएंटेड प्रश्न जे आहेत ते खूप जास्त विचारण्यात आले. रादर तेच प्रश्न विचारले. त्यामध्ये ऑनरेबल जस्टिस साहेब असतील, त्यांनी माझे अकॅडमिक्स पाहून, डिटेल जो ॲप्लिकेशन फॉर्म असतो ते पाहून, आवडते सब्जेक्ट्स कुठले आहेत त्या सब्जेक्टच्या ओरिएंटेड प्रश्न जास्त विचारले. आणि जे ऑनरेबल MPSC मेंबरचा पॅनल जो आहे त्या मेंबरनी जास्तीत जास्त ओपिनियन बेस्ड क्वेश्चन विचारले. या ठिकाणी मला एक क्वेश्चन सांगायला नक्कीच आवडेल की त्यांनी एक ओपिनियन क्वेश्चन असा विचारला होता ऑनरेबल मेंबरनी की विपुल, तुला असं वाटत नाही का की आपलं लॉ जे आहे, आपल्या लॉयरवर अन्याय होतोय, की आपल्याला कुठल्याही प्रकारचं ऍडव्हर्टिजमेंट करता येत नाही, आपल्याला फ्लेक्स लावता येत नाही, तर याच्यावर तुझं मत काय, का बरं असं करता येत नसेल, आपण त्याच्यावर काही प्रकरण दाखल केलं पाहिजे का, तुला वाटत नाही का आपल्यावर अन्याय होतोय? सो असं एक त्यांनी मजेशीर ओपिनियन बेस्ड क्वेश्चन हा मला विचारला होता. आणि एक ओव्हरऑल अनुभव जो आहे तो माझा एकदम चांगला अनुभव होता सर. नक्कीच. विपुल, इंटरव्ह्यूचाही रिझल्ट आला, सिलेक्शन तुझं झालं, काय अनुभव होता, काय प्रतिक्रिया होती रिझल्टच्या दिवशी? सर, 29 मार्च 2025ला रिझल्ट लागला आणि खरं सांगायचं तर त्या दिवशी रिझल्ट लागेल अशी मला अजिबात अपेक्षाच नव्हती. कारण हा माझा पहिला अटेम्प्ट होता, काहीच प्रोसेस माहीत नव्हती. मित्रांकडनं ऐकलं होतं की ज्या दिवशी शेवटचा इंटरव्ह्यू होतो त्या दिवशी रिझल्ट डिक्लेअर होतो, पण 29 मार्चला शनिवार होता. सो मनात असं वाटत होतं की इतके कॅन्डिडेट्स आहेत, जवळजवळ 300-350 विद्यार्थ्यांचं इंटरव्ह्यू कंडक्ट केला होता MPSCने. सो इतक्या सगळ्या मुलांचं इंटरव्ह्यू घेऊन सेम डे ते रिझल्ट तर लावणार नाही. सो मी माझं असं मत होतं की रिझल्ट त्या दिवशी न लागता सोमवारी लागेल, पण मनात धाकधुकही होती. संध्याकाळपासूनच व्हॉट्सअप ग्रुप असतील सगळे चेक करत होतो, वेबसाईट चेक करत होतो की रिझल्ट लागतोय की काय. रिझल्ट लागल्यानंतर सर मी घरीच होतो अहिल्यानगर येथे. त्यावेळी सर्वात पहिल्यांदा ज्यावेळेस घरच्यांना, आईला आणि वडिलांना सांगितलं त्यावेळी सर त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. आईच्या डोळ्यात अश्रू होते, वडिलांच्या डोळ्यात अश्रू होते, त्यांनी ते कसे तरी आवरले होते. त्यांच्या डोळ्यात एक स्वाभिमानाची, एक गर्वाची भावना होती, एक आनंद होता. जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी यांना फोन करून सांगण्याची, आनंद शेअर करण्याची त्यांची धडपड चालू होती. आणि ओव्हरऑल सर खूपच अविस्मरणीय क्षण होता, तो शब्दात वर्णन करू शकत नाही सर. नक्कीच. मी नेहमीच म्हणतो की ज्या दिवशी तुमचा रिझल्ट लागतो आणि तुम्ही आईवडिलांना सांगता मी जज झालो, त्यांच्या जर डोळ्यात पाणी आलं तर ते तुमच्याकरता सर्वात आनंदाचा क्षण असतो आणि तो तुलाही अनुभवाला मिळाला, नक्कीच खूप मोठी गोष्ट आहे. न्यायाधीश झालाय, प्रवास थोडा पुढे आलाय, काय सजेशन, सल्ला देशील नवीन विद्यार्थ्यांना? सर, मला वाटतं की सर्वात महत्त्वाचं जे सजेशन असेल ते असेल की जस्ट डोंट वरी आणि जस्ट वरी अबाउट कंट्रोलेबल्स. ही माझी एक थेरी होती सर, की ज्या गोष्टी आपल्या आवाक्यात आहेत, ज्यांच्यावर आपण काम करू शकतो त्याबद्दलच सर आपण चिंता केली पाहिजे, त्यांच्याबद्दल विचार केला पाहिजे. बरेचसे जे आता नवीन विद्यार्थी आहेत ते ऑनरेबल सुप्रीम कोर्टच्या जजमेंटमुळे कुठंतरी निराश झालेले आहेत की आता फ्रेशर क्रायटेरिया जो आहे
तो ड्रॉप आउट करून त्यांनी 3 इयर्स प्रॅक्टिस कंपल्सरी केली. पण ह्या ज्या गोष्टी आहेत या आपल्या हाताबाहेरच्या आहेत. सो त्या गोष्टीकडे पॉझिटिव्हली बघून तुम्ही त्याच्यावर कसं ओव्हरकम करून पॉझिटिव्हली तुम्ही पुढं चालताय, हे या जर्नीमध्ये सर्वात जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. त्यानंतर एक अजून मला महत्त्वाचा सल्ला दिवशी वाटेल की ज्यावेळी तुम्ही क्लासला येणार, मला जॉईन करण्यासाठी थोडा उशीर झाला, पण ज्यावेळी तुम्ही येताल त्यावेळी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरांचं डूज अँड डोंट्सचं लेक्चर. त्यामध्ये सर ज्या काही गोष्टी सांगतील, त्याच्यानंतर सर क्लासमध्ये सांगताना एक लाईटर नोटवर नेहमी म्हणतात की मी क्लासमध्ये सांगितलेल्या चेष्टेत जरी गोष्टी सांगितल्या तरी त्या तुम्ही सिरियसली घेत जा, कारण त्या इतक्या बारीक सारीक गोष्टी असतात. म्हणजे अगदी तुम्ही परीक्षेला जाण्यापूर्वी काय तयारी केली पाहिजे, किती दिवस तिथं आधी पोहोचलं पाहिजे, कुठले सब्जेक्ट्स किंवा कुठल्या गोष्टींवर जास्त फोकस केला पाहिजे, इथपासनं तर एक्झामच्या वेळेस एक्झाम देत असताना त्यावेळी तुम्ही काय काय गोष्टी केल्या पाहिजे इथपर्यंत सर सगळं सांगतात. सो त्या गोष्टी तुम्ही कटाक्षाने ऐकून त्या फॉलो करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर सर मला वाटतं की विद्यार्थ्यांनी 3 गोष्टी महत्त्वाच्या फॉलो केल्या पाहिजे. त्यामध्ये मला वाटतं की नो युअर सेल्फ, प्लॅन युअर स्टडी आणि वर्क हार्ड. हे एक सक्सेसची त्रिसूत्री आहे असं मला वाटतं. आपण नेहमीच प्रिपरेशन करताना मेन्सचं असेल किंवा इंटरव्ह्यूचं असेल, प्रीचं प्रिपरेशन असेल, त्यावेळी आपण नेहमी सगळ्यांना सांगतं की स्वतःला ओळखायला शिका, की दुसऱ्यांशी कम्पेअर करू नका. स्वतःचं स्टडी, स्वतःचं प्रिपरेशन हे प्रत्येकाचं वेगळं असतं. प्रत्येक कॅन्डिडेट हा एक वेगळा असतो. त्यामुळं स्वतःचं प्रिपरेशन किती झालंय, उगीच लायब्ररीमध्ये बसणारा शेजारचा माझा मित्र किंवा कॅन्डिडेट एका पर्टिक्युलर सब्जेक्टचा अभ्यास करतोय म्हणून मी पण तोच सब्जेक्ट करतो, हा अप्रोच कुठेतरी चुकीचा आहे असं मला वाटतं. त्यामुळे स्वतःला ओळखून काय गरजेचं आहे तो अभ्यास प्रत्येकाने केला पाहिजे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं मला वाटतं सर की प्लॅन युअर स्टडी, की स्वतःला ओळखून आता प्रत्येक परीक्षेची रिक्वायरमेंट काय आहे, त्यानुसार तुमची तयारी किती आहे, हे स्वतःचं सेल्फ अनालिसिस करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यानुसार तुम्ही स्ट्रक्चर्ड अभ्यास करून प्लॅन केला पाहिजे की ती पर्टिक्युलर लेवल जी असेल किंवा ती पर्टिक्युलर परीक्षा जी असेल त्यांची रिक्वायरमेंट तुम्ही कशी फुलफिल करू शकता. आपण नेहमी म्हणता की डिमांड अँड सप्लाय थेरीचा प्रत्येकाने वापर केला पाहिजे प्रिपरेशन करताना. सो तो या ठिकाणी मला वाटतो की गरजेचा आहे. आणि त्यानंतर सर्वात शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे वर्क हार्ड. सर कष्टाला पर्याय नाही हे त्रिवार सत्य आहे. जोपर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टी करता पण जोपर्यंत तुम्ही कष्टाने आणि स्वतःशी प्रामाणिक राहून जोपर्यंत तुम्ही प्रिपरेशन करत नाही, स्वतःचा अभ्यास प्रामाणिकपणे करत नाही, तोपर्यंत मला वाटतं की यश कुठेतरी तुम्हाला मिळणार नाही. नक्कीच अतिशय सुंदर विपुलने सांगितलं किंवा कंट्रोल द कंट्रोलेबल्स. ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत ठीक आहे त्याचाच विचार करा, ज्या आपल्या हाताबाहेर आहेत त्याचा जास्त विचार करण्यात काही अर्थ नाही. अतिशय सुंदर असं मार्गदर्शन विपुल तू इथे केलंस. विपुल न्यायाधीश झालास, JMFC म्हणून उत्तीर्ण झालास. यशामध्ये साहजिकच यश एकट्याचं नसतं, खूप लोकांचा सपोर्ट आणि पाठिंबा असतो. तुझ्या या यशाचं श्रेय कुणाला देशील? सर मला वाटतं की माझ्या यशाचं पूर्ण श्रेय हे आई वडील, त्यानंतर आई वडिलांचं जे मार्गदर्शन असेल त्याला, त्याच्यानंतर आपलं मार्गदर्शन, मोलाचं मार्गदर्शन त्याला, त्याच्यानंतर देवाची कृपा, या सगळ्यांचा भाग जो आहे, या सगळ्यांचा महत्त्वाचा मोलाचा वाटा माझ्या सक्सेसमध्ये आहे असं मला वाटतं. पण या ठिकाणी आवर्जून मला सांगायला आवडेल की ह्या 3 गोष्टींचा सहभाग जो आहे हा प्रत्येक कॅन्डिडेटच्या आयुष्यात त्याच्या जर्नीमध्ये असतोच. पण माझ्या जर्नीमध्ये तितकाच महत्त्वाचा, तितकाच मोलाचा हा वाटा जो आहे तो माझ्या मित्रपरिवाराचाही आहे सर. कारण जर माझी पूर्ण जर्नी पाहिली आज मागे वळून बघताना मला वाटतं की प्रीचा फॉर्म भरण्यापासून की म्हणजे अगदीच मला प्रेशराईज करून, मला फोर्स करून प्रीचा फॉर्म भर, तू इलिजिबल होतोयस, कुणी होत नाही, तुझी मागची ॲड सुटली, काही हरकत नाही, आता एलिजिबल होतोय, आता फॉर्म भर, पुढचं भविष्य बघ, काहीतरी गोल सेट कर, हे सांगणारे मित्र, मला पिअर प्रेशर खाली फॉर्म भरायला लावणारे मित्र, त्यानंतर इंटरव्ह्यूला, त्याच्यानंतर मेन्सच्या प्रिपरेशन असेल त्यावेळी डिस्कशन करणारे, प्रत्येक स्टेजला मला साथ देणारे मित्र, या सगळ्या मित्रांचा तितकाच महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा आहे असं मला वाटतं सर. ते तुझे सर्व मित्र आपला हा व्हिडिओ पाहत आहेस, काय सल्ला देशील त्यांना, काय सांगशील? सर आमचे मित्र म्हणजे खूप मोठा मित्र परिवार आहे. त्यातील बरेचसे जण झालेत, काही जण राहिलेत. तो सगळ्यांना मी असंच सल्ला देईल की लवकर या, मी पुढे वाट बघतोय. नक्कीच नक्कीच. विपुल अतिशय कमी वयात ज्युडिशरीमध्ये जात आहेस, अतिशय मोठं आणि छान करिअर आहे. पुन्हा एकदा मी तुझ्या या यशाकरता तुझं, तुझ्या कुटुंबाचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि तू इथं आलास, तुझे अनुभव शेअर केले त्याबद्दल मी माझ्या वतीने
आपल्या गणेश शिरसाट अकॅडमीच्या वतीने, सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने तुझे अभिनंदन करतो आणि तुझे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर.